हाय हॅलो नमस्ते. स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी तुम्हाला अगदी 5 मिनिटात तयार होणारी भेंडीची रेसिपी दाखवणार आहे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. ह्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला काही टिप्ससुद्धा सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इथे मी भेंडी घेतलेली आहे. आपल्याला भेंडी स्वच्छ धुवून कट करून घ्यायची आहे. तर भेंडी कट करून घेतल्यानंतर एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं. तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे तेलावर छान तडतडले की ते मी भरपूर असा बारीक कट करून घेतलेला लसूण घातलेला आहे. लसूणसुद्धा तेलावर आपल्याला लाल करून घ्यायचं आहे. लसूण लाल झाला की त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता तडतडला की आपल्याला इथे मिरच्या घालायच्या आहेत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मिरच्या तेलावर लाल झाला की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा. हळद घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपण जी भेंडी कट केली होती ती भेंडी घालायची आहे. तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर यामध्ये सगळी भेंडी घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी भेंडी व्यवस्थित मिक्स करून घेते. आपल्या चॅनलवर भरपूर अशा मी भेंडीच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही ते सुद्धा व्हिडिओ पाहिले नसतील तर एकदा नक्कीच जाऊन पहा. अगदी सोप्या पद्धतीने मी सगळ्या रेसिपी दाखवलेल्या आहेत. तर इथे मी भेंडी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. अगदी टिफिनला ही भेंडी 5 मिनिटात तयार होते. घाई गडबडीमध्ये ही तुम्ही भेंडीची भाजी करू शकता. तर भेंडी व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो घातल्याने भेंडी चिकट होत नाही. टोमॅटोच्या ऐवजी तुम्ही लिंबूसुद्धा वापरू शकता, आमसूल. तुम्ही ह्या भेंडीच्या भाजीमध्ये आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता. तर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला 2 ते 3 मिनिटांनी परत भेंडी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही भेंडी अगदी छान व्यवस्थित शिजलेली आहे. तर तुम्हाला माझी अशी झटपट भेंडीची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. तर चला पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.